आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे शहरात एका अतिक्रमण कारवाईवरून मोठा वाद निर्माण झाला असून अन्यायग्रस्त महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि आंदोलकांनी थेट महापालिकेच्या गेटला कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. या आयुष्याचा धिक्कार असो. या आयुष्याचा धिक्कार असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर आंबेडकरांचा विजय असो. या आयुष्याचा धिक्कार असो. या आयुष्याचा धिक्कार असो. या आयुष्याचा धिक्कार असो. भ्रष्टाचारी आयुष्याचा धिक्कार असो. धिक्कार असो. आपण ऐकतो साहेबांची भेट होतो. मंडबाई आपण ऐकतो साहेबांची भेट होते. ऐकतो साहेबांची भेट होते. आम्ही बसून देतो. आम्ही जगन्नाथ नगरातील रहिवासी मंडाबाई भाले यांच्या राहत्या घरावर महापालिकेने अतिक्रमणाची कारवाई करत घर पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कारवाईविरोधात मंडाबाई भाले, दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून साखळी उपोषण सुरू होते. मात्र वारंवार निवेदने देऊन आणि आंदोलन करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी आज थेट महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडक देत गेटला कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे महापालिका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार मंडाबाई भाले या अनेक दशकांपासून जगन्नाथ नगर परिसरात वास्तव्यास असून त्यांचे घर अन्यायकारक पद्धतीने तोडण्यात आले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी मानसिक छळ आणि अपमानास्पद वागणूक दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाणे आणि महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळाला नसल्याचा दावा आंदोलकांनी केला. त्यामुळे आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान या आंदोलनादरम्यान महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अन्यायग्रस्त महिलेला तातडीने न्याय मिळावा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले असून प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे. जगन्नाथ नगर येथे मंडाबाई भाले यांचं आयुक्ताने ठरवलेलं जे काही अतिक्रमण घर होतं ते त्यांनी 14 एप्रिलला त्यांनी नोटीस दिलेली होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्या नोटीसनंतर त्यांनी त्यांचं घर उद्ध्वस्त केलं. 70 ते 80 वर्ष त्या ठिकाणी वास्तव करणारे मंडाबाई भाले हे 80 वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव करत आहेत. वास्तव करत असताना त्यांना विश्वासात न घेता त्यांचं घर त्या ठिकाणी नेस्तानाबूत केलं आणि त्यांना बेघर केलेलं आहे. या संदर्भामध्ये मंडाबाई भाले यांनी 13 दिवसापासून आमरण उपोषण केलेलं आहे. त्या आमरण उपोषणामध्ये त्यांची जी काही परिस्थिती आहे ती शेवटच्या क्षणापर्यंत गेली आणि त्याच्यानंतर पश्चिम पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी बळजबरी उचलून सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना ॲडमिट केलं. त्याच्यानंतर दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडीचे शंकर अण्णा यांच्या माध्यमातून हे प्रकरण आम्ही आयुक्तांपर्यंत आणि माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्यापर्यंत ते प्रकरण सांगितलं की यांना त्याच ठिकाणी वास्तव करण्यासाठी जागा देण्यात यावी. जर दिली नाही तर आम्ही वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू. तर त्या माध्यमातून काल आम्ही धुळे शहरामध्ये जो काही आयुक्त आलेला आहे हा रोबोट आहे याचं बॅनर आम्ही काल तयार केलं आणि ते बॅनर देखील महानगरपालिकेच्या समोर लावलेलं होतं, गोपालटी जवळ लावलेलं होतं. त्या बॅनरला आयुक्त एवढा घाबरला, जर तू इतकाच जर घाबरतो, तुला शासनाचा पगार मिळतो, या ठिकाणी धुळे शहराची जी काही लोक कर भरतात त्या पगारातून त्या पैशातून तुझा पगार होतो, मग तू दुसऱ्याच्या सांगण्यानुसार वागतो का, या ठिकाणी असा प्रश्न होतो.
कारण की हा रोबोट आहे, हा रोबोटप्रमाणे काम करतो. कोणीतरी याला आदेश देतं आणि आदेशाचं हा पालन करतो. जसं एखादी कुत्रा आपण पाळतो आणि त्या कुत्र्याला सांगितल्यानंतर तो भुकतो, अशा प्रकारची परिस्थिती ही नितीन कापडणीस आयुक्ताची झालेली आहे. या संदर्भामध्ये दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. या आजीबाईंना ही फक्त दलित समाजाची आहे म्हणून या ठिकाणी तिच्यावर अन्याय झालेला आहे. धुळे शहरामध्ये 108 असे अतिक्रमणधारक लोक राहतात की त्यांनी ती जागा बळकवलेली आहे. या ठिकाणी आयुक्त कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही, कारण की त्याच्याकडनं आयुक्ताला मलिदा भेटलेला आहे असं आमच्या कानावर महानगरपालिकेच्या काही लोकांकडनं मिळालेलं आहे. म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी असं सांगतो की मंडाबाई भाले यांना त्याच ठिकाणी वास्तव्य देण्यात यावं. त्याच्यानंतर ती जी काही जागा आहे त्या ठिकाणी त्यांना 2-3 रूमचं घर बांधून देण्यात यावं. त्यांचा जो काही संसार उद्ध्वस्त केलेला आहे तो उद्ध्वस्त केलेला संसार त्यांना परत त्या ठिकाणी घेऊन द्यावा. महानगरपालिकेच्या खर्चातून ते देण्यात यावं. जर केलं नाही तर याच्यानंतरची जी काही पुढची प्रोसेस असेल दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंदोलनाची मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या ठिकाणी प्रक्रिया करू. त्यांना एक पत्र पण आम्ही दिलेलं आहे की कलेक्टर मॅडमांना जर 48 तास म्हणा किंवा 3 दिवसाचा आम्ही अल्टिमेट दिलेला आहे. 3 दिवसामध्ये जर आम्हाला त्यांच्याकडनं ठोस असा काही पुरावा मिळाला नाही की मंडाबाई भाले यांना आम्ही कशा पद्धतीने तिथे वास्तव करू, जर 3 दिवसानंतर आम्ही या ठिकाणी आंदोलन करून आणि आंदोलनाची दिशा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सांगणार आहोत.